बघायचा। 1 2 3 नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संकेताच्या ब्लॉग्समध्ये। तर आज आम्ही बहीण भाऊ पूर्ण स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर भेट देणार आहोत। तर तुम्ही पुढचा ब्लॉग हाय गाईज, कसं आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललो रायगड गडावर। तर तिथे रायगड गडाची शिवाजी महाराजांनी केलेली पाहणी आपण बघूया आणि तिथे शिवाजी महाराजांनी अविस्मरणीय क्षण जसे जगले होते तसे आपण एक जगण्याचा एक अनुभव घेऊया। तर चला आपण भेटूया। इथे मावशी आम्हाला खाऊ घेत आहेत। ताई ऑर्डर सांगा काय? एक वडापाव, एक मिसळ पाव, इथं डोसा। चला उतरा जाना यार काय एडीगिरी चालली ए नाश्ता नाही करायचं का? नाही करायचा नाही नको करू ए त्यांना करायचं त्यांनी उतर फक्त। इथे फोटोशूट चाललंय, कुठे पण जाऊ दे फोटोशूट केल्याशिवाय करमत नाही आम्हाला। गाईज बाहेर सर्वांचा फोटोशूट चालू आहे आणि आम्ही दोघं बसलो इथे। चालू करू शकते पण चालू नाही करून द्यायचं, चालू केले तर उपटे आलं। आम्ही नाश्ता करायला मायरा जरा तापले। पावर माऊकडे झालेला इथं जोरात। ट्रिपला येऊन फोन बघत बसले ते तरी काय बघायचं। पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर पुन्हा करून घेऊया पहिला मराठी। उलटी सारखा होते म्हणून बसले। पोरं जंगली झाले, कुठं पण जाऊन बसले, एवढं थकले। बघा कुठे जेवायला बसले। दादा काय बोलशील? मच्छर भरपूर जातं पण जेवण चांगलं आहे। आता मी हेमूचा ब्लॉग स्टार्ट करते। इथं आमची गर्ल्स गँग चालली आहे, आमच्यासोबत पप्पा आहेत आणि सगळी मुले पुढे आहेत। वॉटर इज लाईफ। पाण्याच्या बाटल्या घेतल्या, मी घेत नाही म्हणून मला काय बोलतात माहिती का? तुला पाणी देणार। गाई 100 पायऱ्या पण नसतील झाल्या आणि आम्ही सगळी थकलो। बॉटल पकड नाही प्लस का नाही? मी टाकलो नाही। चला मग पटकन। हा एकच गड किल्ला आम्ही एक्सप्लोर करायला अजून करायचेत मला बाकीचे। हा चला भेटूया पुढे। गाईज एवढं चढून आलेलं आहे, आता अजून थोडं बाकी। तर गाईज सर्व आमची मंडळी खाल्ले आणि आम्ही एवढे जण वर आलोय। गाईज आता आपण थोड्या वेळात पोहोचू, आपल्याला तिथे जायचंय। गाईज प्रत्येक स्टॉलवर थांबतात आणि खाऊ घेतात। गाईज तुम्ही बघू शकता आहे हत्ती तलाव। पण आता उन्हामुळे त्याचं पाणी सगळं सुकलंय।
हे आहे रायगडावरील 400 वर्षपूर्वीचे शिरकाई देवी मंदिर. तर हे गाईज तुम्ही बघू शकता आपण फायनली स्वर्गात पोहोचलो आहोत. आता वाजले आहेत 2:57 आणि आपण स्वर्गाची एक अनुभूती घेऊ शकता. तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवते. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. पार्वती पते हर हर महादेव. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. गाईज हा आहे खलबतखाना. शिवाजी महाराजांच्या काळातला खलबतखाना म्हणजे इथं कोणती महत्त्वाची मोहीम म्हणजे होणार असेल त्याची खलबत शिवाजी महाराजांचे मावळे आणि शिवाजी महाराज इथे करत असत. ही मोहीम ची चर्चा जर कोणाला बाहेर समजून असं द्यायची असेल तर शिवाजी महाराजांचे खाजगी मावळे असायचे ते पूर्ण इथे चर्चा करायचे पूर्ण रात्रभर आणि मग ती मोहीम फत्ते करायची कशी ती त्यांची पुढची पूर्वतयारी इकडे करायची. हे आहे धान्य कोठार आणि धान्य कोठाराच्या बाजूलाच आहेत हे अष्टप्रधान मंडळाचे वाडे. जिरा आणि वसाहत. हे आहे 350 वर्षापूर्वी बनवलेले स्वच्छतागृह. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला असं बांधकाम करण्यासाठी सांगितलं की शत्रू जरी आपल्या गडावर चालून आलं ना तरी आपल्या मंदिराला काही होणार नाही याची दक्षता घेऊन हा मंदिर बांधलेला आहे. हा लांबून दिसताना मस्जिदीसारखा दिसतो. आपण हा मस्जिद नसून हा जगदीश्वराचा मंदिर आहे. गाईज एवढं सगळं चढून एवढं वर आलोय. बघा आपण कुठून आले माऊ. खूप छान वाटतंय स्वर्गात आल्यासारखं. तुम्ही सगळा चढून आलो आपण. एवढा चढली तू वाटते का तुला? आणि एवढं मायरा चढली एकटी तू. एवढा गड चढले. चल ना तरी पण अजून active जायचं बघा तिला. तुम्ही. चल ना. कोणीही घेतली नाही तिला, ती एकटी स्वतःहून चालली. ही मायरा इतक्या लहान वयात गड किल्ले चढणे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. एवढ्या जिद्दीने तिने हा रायगड गड चढलाय यासाठी आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. हॅट्स ऑफ. तुला कसं वाटते? मायू तर तुला कसं वाटतंय? परत येशील गडावर दुसऱ्या? मायरा लहान मुलांना काय संदेश देशील तू? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो राजद्रोह करत त्याला टकमक कडेवरून खालती लोटत म्हणजेच संभाजी महाराजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधात
म्हणजे आपले राजाच्या विरोधात जे मावले जात त्यांना राजद्रोही म्हणून घोषित केले जायचे. आणि एक म्हणजे हत्तीच्या पायाखाली देखील टाकायचे. राजद्रोह किंवा चुकी करणाऱ्याला हत्तीच्या पायाखाली देखील शिक्षा दिली जायची. दादा साहेब आमच्यावर प्रँक केला. एक पद्धत असते, दरवाजा लावून ठेवला. दरवाजा लावून ठेवला. आम्हाला वाटलं आता इथेच राहायला लागल. घाण प्रँक करायचा दादा आमच्यावर. बघ कसं माहिती आहे का, जर दुसरे व्यक्ती आले नसते ना तर प्रँक सक्सेसफुल झाला असता आणि डब्बा मिळाला असतो तुम्हाला. पण जाऊ दे, दुसऱ्या लोकांनी जरा प्रेशर दिलं म्हणून दरवाजा खोलला. पण आम्ही घाबरलो होतो. ते तर माहिती आहे. आता जर रिअल सीन होतं तुम्हाला प्रँक वाटलं. पण आता पण काही साप होता तो रिअल होता, पण आम्हाला प्रँक वाटला. प्रँक करते बोलते. मी ते बघून वर्ष बघला बरं टासमोर साप आहे. आम्हाला वाटलं असंच पडले काही जिवंत होता गेलं इकडे व्हिडिओने. इथे रायगडावरती आपण जेव्हा पायऱ्या उतरत होतो तेव्हा आपल्याला साप दिसलेला आहे. आणि आमच्या पब्लिकला वाटलं की प्रँक करतोय म्हणून, पण हा प्रँक नाही, हा रिअल साप आहे. हा प्रँक नसून मित्रा बहिणी, हा रिअल साप आहे. तो बघ ना 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 ना. गाईज आता 7:30 वाजले आणि आता आम्ही उतरलो आणि इथे मॅगी बनवण्याची तयारी सुरू आहे. तू पण मॅगी बनवायला घेतले आणि त्या आईस्क्रीम खातोय. बाबा पलटी झाली एवढी पकडून. चला तर गाईज, हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.